मात्र अचूक स्कोरिंग भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये विचार केला तर योगेश आमच्या सोबत जोडले होते समालोचकाच्या भूमिकेमध्ये. सचिन जाधव वरसे यांचा देखील आवाज आपण ऐकला. त्यानंतर पाहिलं तर डेफिनेटली आपण विचार केला तर पवार सर, अगदी मारुती पवार सर, कर्जत खालापूर मधील एक बुलंद आवाज मिनी प्रवीण दुगाडे म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते देखील आमच्या सोबत जोडले गेले होते. आपण जर मात्र या ठिकाणी विचार केला तर आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे एका बाजूला गावदेवी कलोते रेती संघ आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच खोंड्याची वाडी संघ, रानसी देवा बांगरीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कॉल जरूर झाला आणि टॉस इथनं आपण पाहिलं. यस, कार्तिक 11 रानसी टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संघाने टॉस जिंकला, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल आणि इथं आजच्या दिवसामध्ये मी म्हटलं गावदेवी नाणेवली संघासाठी मैदान लकी आहे. मित्रांनो, आपण पाहता अगदी डे फॉर्मॅटमध्ये सोंडाई माता चषक आपण पाहिला, त्या ठिकाणी देखील जर विचार केला तर चॅम्पियन राहिला होता गावदेवी नाणेवली संघ. महादेवची क्रिकेट असतील, अगदी पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे एक सक्सेसफुल आयोजक ज्यानं 2025 हंगाम देखील गाजवून सोडलं आणि ह्या वर्षी आपण पाहिलं तर त्यांचा संघ वरद दिले पण नाणेवली संघ त्या ठिकाणी चॅम्पियन राहिला होता. परंतु आज पाहायचं इथे बघायचं जर नशिबानं सुपर 6 तिकीट कापलं गेलं तर मात्र 2025 हंगाम अगदी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेल महादेवची क्रिकेट यांच्यासाठी. यस, त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय रोहित शिंगवा या. आपण इथे मात्र एक चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळेल. आज जर विचार केला तर आमच्यासोबत अनेक समालोचक जोडले गेले. या ठिकाणी रोहित शिंगवा देखील पाहायला मिळाले. कलोती संघ सुद्धा आपला 12th मॅन इथे नाहीये, त्यामुळे विनंती असेल पाठवायचं लगेच, कारण की मॅच पाहू शकाल. कुशल लोते यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 2000चा कॅश प्राइज दिला जाईल. रानसे क्रिकेट संघाला अगदी सुवर्ण संधी आहे. यस, कुशल लोते अगदी पाहिलं तर या टीमचे स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा या ठिकाणी मध्ये कॅश प्राइज दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पहिलाच बॉल अगदी जर इथे पाहिलं तर सरळ बॉल चालला वाईड, म्हणजे अवांतर बॉल इथं घोषित केला पंचांनी. वाईडच्या मदतीने संघाच्या अकाउंट मध्ये पाहिलं तर श्री गणेश आपल्याला पाहताना दिसला गेला. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र चांगला गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला बॉल वाईट आला, हा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. मैदानामध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते ती म्हणजेच शंकर आणि नामदेव ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सोबत रोहित या ठिकाणी मात्र जोडले जातात. एक चांगला आवाज आहे रानसाहेब विभागामधील आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आज सोंडाई माता चषकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळी पाहिले तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. शंकर नामदेव आणि धर्मा बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल वाईट आला. यावेळी पहा पुढचा बॉल डॉट नंतर बघायचा तर काय घडतं. शंकर या बॉलवरती मोठा प्रहार करायचा होता. लाऊड अपील केलं जातं परंतु बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चाललाय. अवांतर बॉल, इट इज अ वाईड. पुन्हा एकदा पाहिलं तर षटकातील दुसरा बॉल इथनं वाईड येतोय. अप्रतिम. यावेळी मात्र अचूक पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आमचे संजय दादा वाघमारे असतील, स्क्वेअर लेग पंच भरत दादा वाघमारे, त्यानं देखील एक संघ पॅक केला होता हंशिका 11 धामणी संघ, परंतु अपयश आला. मित्रांनो पहा, अगदी अपयश आला देखील प्रयत्न चालू ठेवणं गरजेचं असतं. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं ना, तेच आपल्याला पाहायला मिळेल. इथनं आता बघायचं आहे वाईड नंतर अगदी लेंथ, सटीक लेंथ पाहायला मिळते. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पडतोय आणि इथे जर पाहिलं तर डेफिनेटली आपण जर विचार केला तर हा बॉल येतो डॉट. बॉल आतापर्यंत राहुल आम्हाला सांगतील समाप्त झाले. 2 बॉल 2 चेंडू वाईट फेकले, वाईटच्या 2 धावा इथे आपल्याला धापटलावरती पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आपण पाहता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती धर्मा यावेळी रानसे टीमचा, कार्तिक 11 रानसे टीमचा आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. हॅलो, येस, थँक्यू सो मच प्रवीण वागे सर. आपला आवाज आपण सातत्याने ऐकत असतो. तर जाऊया मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं सोंडाई माता क्रिकेट संघ चिचखांबला इथे जरवेल्या सर्व खेळाडू वर्ग प्रेक्षक वर्गांचं करतोय मी खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. तितकीच इम्पॉर्टंट मॅच खऱ्या अर्थानं आपल्या भेटी झाल्या. एका साईडला आपण पाहिलं तर कार्तिक 11 गावदेवी रानसे आणि त्यांचे विपक्ष घेत असताना कलोती रेती या 2 संघ दरम्यान दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्कवरती दरबा पारदी P1चा पहिला स्ट्राइक फेकत असताना ताकदीची गोलंदाजी जरूर आपण पाहिलं तर 2 खराब बॉल त्यांना फेकलेत, परंतु डॉट बॉल देखील त्याच रीतीने यावेळेचा बॉल आडव्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळतो. अनसाइडला खेळाडू येतोय, एक धाव कंप्लीट झालेली आहे. तिथे मात्र थोडंसं फंबल होत असताना पाहायला मिळालं. देवा बांगारे यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी आणि त्याचा फायदा कलुतर येथे टीमला आपण पाहिलं. 2 धावेनं आपण पाहिला तर संघ हळवणपाडे पोलीस सरकत असताना स्कोरबोर्डवर धावा लागल्यात. 6 धावा. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, तितका चांगला क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानावरती. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आजचा हा दिवस या संस्कृती दुसरा दिवस पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीनं आपण पाहिलं तर अनेकशे सामने इथे मात्र पार पडले. त्यानंतर आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील दुसरे मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी चॉप करत असताना गल्ली फॉर्डरने एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला विसवलंय, परंतु शतरक्षण तितकं ताकीद होताना पाहायला मिळतंय. एका धावेवर इथे मात्र रोखले जाते. चांगली गोलंदाजी पाहिलं जातं. P1च्या पहिल्या स्ट्राइकमध्ये प्रत्येक टीमसाठी 15 ते 20 धावा येणं तितकं गरजेचं असतं, परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं धर्मा पारधी या गोलंदाजांना अवघे 1 धाव खर्च करत असताना पहिलं षटक फेकलं होतं. त्यानंतर इथे मात्र आणखीन एकदा तोच विक्रम घडत असताना, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी महागडी षटक फेकत असताना ठरतोय. सलामी जोड्या आपण पाहिल्या तर शंकर आणि नामदेव ही कलोतर येथे चांगली फटकेबाजी करतोय. यावेळेचा बॉल खटक्या केलाय, तिथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं फंबल होत असताना पाहायला मिळतंय. 1 धाव इथे देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरबोर्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 8 आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक इथून पहिलं संपलाय. पहिल्या षटकाचा भावी खेळ संपलाय. टोटल स्कोर आपण पाहिला 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. धन्यवाद रोहित. अगदी पहिल्या षटकाचा खेळ तर समाप्त झाला. धाबा धाबडधाबती लागल्या गेल्या. टोटल आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धाबा धाबडधाबत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला धर्माने षटक फेकलं, 8 धाबा खर्च करत असताना त्याला मात्र सफलता मिळाली नाहीये. आता बघायचं इथनं या बिलबाच्या मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज पाहायला मिळेल आकाश पारधी. या बिली कार्तिक 11 राजा टीमचा हा बॉल इथनं पहा अगदी लाऊड अपील केलं जात होतं, परंतु तिथनं जर विचार केला तर हा बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चालला. वाईट बॉल घोषित केली आमचे ऑफिशियल पंच संजय वाघमारे सर यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंचाची भूमिका वाईटच्या मदतीने 1 धाव जमा केली जाईल, अकाउंटमध्ये अजून ऍड केली जाते. यावेळी पहा जड मध्ये फेकला जातो बॉल. अगदी पाहिलं तर अगदी ताकदभरी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज साबिली मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पारधीला आपण पाहता. पहिला बॉल व्हाईट वाला, दुसऱ्या बॉलवरती अगदी डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम सटीक लेंथ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडनं, परंतु फलंदाजी मार्कवरती फलंदाज आपण पाहता. यावेळी शंकर नामदेव चिडवे यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती बॅटिंग मार्कवरती. हा बॉल पाहायचा लाफ केलाय डाऊन द ग्राउंड, फटका सरळ बॅटनं. इथे पाहायचं क्षेत्ररक्षण सुरेख झालं शेवटच्या मोमेंटला, परंतु तिथे मात्र जर विचार केला तर जेवढा वेळ मिळाला त्या वेळेमध्ये अगदी जर पाहिलं तर चित्याच्या चपलाने धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत जर विचार केला तर 2 धाबा इथनं कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीने आता इथनं मात्र आपण पाहू शकाल गावदेवी कलोतर येथे टीम जाऊन पोहोचली. ती म्हणजे टोटल 11 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. यावेळी मात्र कलोतर येथे टीम आपल्याला पाहायला मिळते. बघायचा गोलंदाज अजूनही कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. लाऊड अपील मध्ये उत्साह भरपूर जास्त पाहायला मिळतो. विश्वास कमी दाखवला जाईल आणि इथनं मात्र अपील फेटायला जातं. अगदी पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतं. गोलंदाज वेगावरती स्वार तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळते आणि यावेळी मात्र आकाश पारधी आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही पहा बॉल समाप्त झालेत. आकाश 3 बॉल्स आहेत ना खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉल इथनं शिल्लक असतील. पहिला वाईटनं सुरुवात केली. यस, जर एखाद्या गोलंदाजाने मेडन षटक फेकलं तर या ठिकाणी पाहता आपण कुशल होते. अगदी जर विचार केला तर कार्तिक 11 राजा टीमचे पॅकर आहेत, त्यांच्याकडनं 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. हा बॉल देखील खूप सुंदर होता. अगदी पाहिलं तर विचार करायला भाग पाडलं जातं अगदी कलोतर येते टीमला. हा बॉल इथनं आपण पाहतो तर पॅडवरती अद्याला तोपर्यंत 1 धाव सोडली इथनं चोरली जाते आणि आता जर विचार केला तर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल यावेळी 12 धावा धापटल्यावरती लॉस ऑफ 0 विकेट कलोतर येते टीम. हेच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आकाश पारधी गोलंदाजी मार्कवरती पहिल्या गोलंदाजानं जरूर थोडंसं मागणी षटक फेकला, परंतु यावेळेस कमबॅक करत असताना धोक्याची घंटा वाजेल.
परंतु तिथे आपण पाहिलं तर चित्याच्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एका 2 धावेला इथे मात्र संघर्ष करत असताना कलोती रेती टीम पाहायला मिळते. खरं तर त्यांना देखील माहिती आहे 3 षटकामध्ये मागची मॅच एक लो स्कोरिंग राहिली. इथे जरी का त्यांना 20-25 धावा जरी जमा केल्या तरी देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो आणि तेच प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा स्कोरबोर्डवरती लागला गेला. सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये एकही मोठा फटका येत नाहीये. यावेळेसचा बॉल पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक करत असताना अवंतर घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च करत असताना पाहायला मिळतोय. आकाश पारधी थोडीशी दिशा भटकत असताना चांगली गोलंदाजी होती परंतु एकही खेळाडू अजूनही बाद झाला नाहीये. त्याचा फायदा इथून मात्र कलोती रेती संघाला उचलावा लागेल. मोठे फटक्यांचे इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. परंतु गोलंदाजी आपण पाहिली नंतर पहिल्या षटकापासून चांगली होती गावदेवीर असे टीम कडला. यावेळीचा बॉल आपण पाहिला बॅट चिकडा घेतल्या स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय. स्वतःच्या शरीराला आपण पाहिलं तर ढकलून दिलं जात आहे परंतु तिथे प्रयत्न थोडंसं असफल राहिला. पाहिलं जातं तर शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये हेच तर म्हटलं जातं. अनेकसे ग्रामीण क्रिकेटमधील खेळाडू अनेकशे जीवावरती मेहनत करत असताना गावासाठी क्रिकेट खेळत असतात. तेच प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मिळे एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. कलोती रेती टीम 17 धावा 70 लॉस ऑफ 0 विकेट्स. इथं मात्र पाहू शकाल आपण 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि धावसंख्या धावपटलावरती आतापर्यंत 17 धावा पाहायला मिळतात. ड्रॉइंग बॅग पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये या बॉल मात्र पाणी पुरवलं जाईल. अगदी पाहता इथं मात्र जर विचार केला तर खालापूर विभागातील सर्वाधिक आपण पाहिलं तर मानाची सन्मानाची स्पर्धा एकजूटपणा पाहायला मिळतं. आपण ऑर्गनायझर कमिटीमध्ये पाहायला मिळेल. अगदी सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथं मात्र सोंडाई माता चषक या ट्रॉफीला नाव दिलं गेलं. आपण पाहू शकाल प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेचा आपण जर विचार केला आकारमान तर 7 दिवसीय स्पर्धा या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल. अगदी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम असे 6 क्रमांक आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक असे स्लॉगवरचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला गोलंदाज कार्तिक इलेवन रनच्या टीमचा रोहित वीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर फलंदाज नामदेव. पहिलाच बॉल षटकातील पाहायला मिळेल. इथे मात्र पहा वाईडनं सुरुवात. प्रत्येक गोलंदाजानं सुरुवात केली वाईडनं. वाईडचा पुरेपूर फायदा इथं मात्र होईल का कलोती रेती टीमला. पहिला बॉल इथनं पाहता आपण वाईड फेकला गेला. वाईडच्या मदतीने टोटल धावसंख्या आतापर्यंत 18 धावा लॉस ऑफ 0 विकेट कलोती रेती टीम आपल्याला पाहायला मिळते. बघायचं इथनं आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण रोहितला पाहाल. हा बॉल गुडलँड स्पॉटचा बॉल अवेपर्यंत बॉडी इट इज अ डॉट बॉल. इथनं मात्र अशा प्रकारचे डॉट बॉल अगदी कलोती रेती टीमला कुठेतरी अडचणीमध्ये ढकलतील. परंतु पाहायचं अगदी जर विचार केला तर गोलंदाजावरती बक्षिसांची आतिषबाजी केली जाते. आपण जर पाहिलं ना तर आमचे कुशल लोक असतील अगदी म्हटलं तर कार्तिक इलेवन रनच्या टीमचे पॅकर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक मुवमेंटला अगदी बक्षिसांची आतिषबाजी केली जाते. यावेळी पहा बॉल डाऊन द ग्राउंड फटका चांगला शॉट मिड आपला बॉल अडवला जातोय. तिथे मात्र इंजर्ड थोडंसं जा मैदानाच्या आतमध्ये लगेच इथनं 12th मॅन आपण देखील आणि थोडंसं इंजर्सी पाहायला मिळते. यावेळी पहा आपण जर विचार केला तर स्प्रे असेल तर घेऊन जा लगेच ऑर्गनायझर कमिटी. स्प्रे असेल तर घेऊन जा लगेच ऑर्गनायझर कमिटी विनंती असेल. हेच खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला दुखापत झाली. लगेचच आपण मेडकिट पोचवायचं आहे. तर देवीदास मुगने आपण कुठे असेल तर लगेच यायचं आपण. देवीदास मुगने विनंती असेल आपण लगेच या. थोडीशी आपली गरज भासती आहे ना ऑर्गनायझर कमिटीला. पहा मित्रांनो तिसरं षटक आहे रोहित. पहिला बॉल वाईट दुसरा बॉल 0.
आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे धर्म आणि आकाश पारधनीची गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवरती वाईट आला, वाईट नंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. परंतु त्याच रीतीने जर विचार केला तर रोहित देखील आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल वाईट आला, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती इथनं जर विचार केला तर विकेट असेल. यस, नामदेव छिडवे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी थोडासा इंजर्ड झाला, इथनं मैदान सोडावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाला, सुदाम. यावेळी पहा सुदाम निरगुडे मैदानाच्या आतमध्ये यावेळी पाहायला मिळेल. कलोतर येथे टीमचा अजून एक रायझिंग स्टार. अगदी मोठ्या फटकेची अपेक्षा या फलंदाजाबद्दल केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये चालला. येस, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत इनिंग मधल्या आणि या 3 बॉलमध्ये जर विकेट आल्या अगदी रोहितसाठी सुवर्ण संधी असेल. आपण पाहता कार्तिक 11 रानसे टीमचे पॅकर्स कुशल लोते 4 बॉल आहेत का? येस, पहिला बॉल वाईट होता. सॉरी, पहिला बॉल वाईट. अजूनही 4 बॉल आहेत आणि या 4 बॉलमध्ये आमच्या या ठिकाणी पाहू शकाल आपण रानसे टीमचे पॅकर्स कुशल लोते यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल रोहितसाठी. पुढचा बॉल यावेळी पहा, हा बॉल डीपेक्षा कव्हरला चाललाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. उचलणार फेकणार तोपर्यंत सुदाम. अगदी घाई गेली जाते. या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल टोटल 19 अंकावरती. आपण पाहिलं तर चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच लढत असताना खऱ्या अर्थानं खलोती राहते एक प्लेअर जरूर इंजर्ड झाला, थोडीशी दुखापत झाली. त्यानंतर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुदाम नंबर 3 वरती. त्याच्याकडे आता मात्र जबाबदारी आली आहे. रोहित गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न होता व्हाईट यॉर्करचा, परंतु तिथे आहे जुने पंचांचा डिसिजन आलाय. येस, इट्स व्हाईट बॉल आणखीन एक 100 धावा मात्र खर्च करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा 100 करत असताना गावदेवी रानसे टीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करते. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय आपण पाहिलं तर 20 धावा 20 लॉस ऑफ 1 विकेट्स. अजून आपण पाहिलं या इनिंग मधील काहीसे चेंडू शिल्लक असतील. चांगले गोलंदाजी होते, ताकदीचे गोलंदाजी चक्रवर्तीला म्हटलं जातं. सुदाम यावेळेस स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सुदामसाठी यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडीशी जम्पिंग डिलिव्हरी पाहायला मिळतोय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजानं पहिला व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉलच्या सहाय्यानं सुरुवात करत असताना परंतु त्यानंतर ताकदीचे गोलंदाजी वेगावर स्वार होऊन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. आणखीन एक आपण पाहिलं तर कार्तिक 11 गावदेवी रानसे टीमचा पॅकर्स आणखीन एक डॉट बॉल घेतला तर 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. यावेळेचा खोलात टाकलाय क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी, वेगावर स्वार, अप्रतिम गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ज्या आधी आपण पाहिलं 2 गोलंदाजांना 17 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅकिंग षटक खऱ्या अर्थानं फेकत असताना पाहायला मिळतोय रोहित वीर. आणखीन आपण पाहिलं या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला सुदामसाठी यावेळेचा बॉल आपण पाहिला तर यस पंच आमच्याकडे वरतील आणखीन एक इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा थोडंसं दिशा भटकत असताना चांगली गोलंदाजी होती होती. कुठेतरी थोडंसं दडपणानं प्रेशर या गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय. या मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर 4 षटकांमध्ये अवघ्या 30 धावा खर्च करत असताना सामना जिंकला आणि तिथून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इथून एक खराब बॉल जरूर फेकलाय. 8-9 बॉलचा रन पंचांच्या डावी एसटीकडनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय. रोहित वीरचा बॉल यावेळेस एसट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. त्रिफळा आणि इथे आणखीन एक धक्का मिळतोय. रैती कलोती टीम सुदाम बॅक टू द पॅव्हिलियन.
त्यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. अगदी पहिलं तर त्यांची दर्जेदार क्वालिटी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जर विचार करता आजच्या दिवसामध्ये अगदी 2 कॅमेरामॅन आपल्या सोबत, त्यानंतर आमचे निशांत बागडे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतील. अगदी मोठी टीम आहे मित्रांनो. आपण पाहता कर्जत तालुका, खालापूर तालुका, रायगड जिल्हा, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची आपण पाहता वाहिनी चालू आहे. आणि त्यांची जर विचार केला ना मित्रांनो तर कार्यप्रणाली खूप महत्त्वाची आहे. आपण जर पाहिलं तर अगदी वेळेवरती अपडेट्स पाहायला मिळतात अनेक स्पर्धेमध्ये. तब्बल जर विचार केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांना संधी दिली गेली. अगदी वर्षानुवर्ष त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहता. आणि याच मैदानावरती जर विचार केला मित्रांनो तर सोंडाई माता चषकामध्ये डे फॉर्मॅट असेल तरी देखील KTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहता. त्यानंतर आता नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतं आणि इथनं मात्र अगदी दर्जेदार क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस पाहू शकाल. इथनं आपण पाहू शकाल तर अजिंक्य पवार म्हणतात तर KTCचे प्रोप्रायटर आहेत. आणि त्यांना जर विचार केला तर त्याची सुरुवात आधी जर विचार केला तर KTC लाईव्हची सुरुवात याच मैदानावरनं चालू झाली आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर आमचे संजय दादा वाघमारे हे मोठं नाव आहे. आणि ह्यांना मात्र त्यांना सुवर्ण संधी दिली, त्या संधीचं अगदी सोनं झालं ते म्हणजे अजिंक्य पवार यांना केलं. आणि इथे मात्र ते नाव मोठं झालं. आता बघायचं अगदी त्यांच्या माध्यमातून ही लाईव्ह देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. अगदी जर विचार केला तर घर बसल्या प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करता. अगदी पाहिलं तर आता त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊया. मैदानाच्या आतमध्ये जात आहे. उत्तरार्धामध्ये आता गरज येणारे 18 बॉल अर्थातच 3 षटक आणि विजयासाठी इथं टार्गेट सेट केलं गेलं. टोटल 22 धाब्यांचा 21 धाबा बनवल्या गेल्या ते म्हणजेच गावदेवी कलवते रेती टीमनं. आणि 22 धाब्यांची आता गरज आहे ते म्हणजेच कार्तिक 11 खोंड्याची वाडी रानसे टीमला. आपण पाहू शकाल इथं आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकाल कुशाल लोते. अगदी जर विचार केला तर मोठं नाव आहे. आणि तिथनं मात्र प्रत्येक मुमेंटला इथे बक्षिसांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 18 बॉल 22ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ इथनं गावदेवी नाणेवली संघाला फाईट करेल आणि ती फाईट अगदी सुपर 6ची असेल. सुपर 6 म्हणजे टॉप 6चं तिकीट त्या ठिकाणी कापलं जाईल. अगोदर पाहिलं तर पहिल्या दिवशी या स्पर्धेची अगदी पाहिलं तर स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर कोरलवाडी संघानं अगदी टॉप 6 मध्ये प्रवेश केला. परंतु आजची रात्र महत्त्वपूर्ण. या रात्रीमध्ये अगदी मोठे संघ खेळताना दिसले, दिग्गज संघ खेळताना दिसले. आपण पाहिलं तर जहानमान वारदोली संघ देखील खेळला, बलाढ्य संघाची लढत पाहिली, मोहपाडा ब संघ खेळला. परंतु आता जर विचार केला तर शेवटचे रोहित आपण पाहताना 3 संघ वाचलेत. एक असेल कार्तिक 11 खोंड्याची वाडी संघ, त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट कलवते रेती आणि राहिला गावदेवी नाणेवली संघ. या 3 संघांपैकी एक संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. बघायची अटीतटीची लढत, टी फॉर टॅक, जसं तसं उत्तर या ठिकाणी मात्र दिलं जाईल का. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ते म्हणजेच कार्तिक 11 खोंड्याच्या वाडी टीमला 22 धाब्यांची गरज. पहिला बॉल यावेळी पहा आडव्या बॅटनं बॅकवर्ड पॉइंटला जागा निर्माण केली. पहिल्याच बॉलवर दिलं फेकून सीमा रेषा पलीकडं येतोय शानदार, रुबाबदार, दर्जेदार, दमदार चौकार. कार्तिक 11 खोंड्याची वाडी रानसे टीम जाऊन पोहोचली यावेळी 6 अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. इथनं बघा सध्या काय घडतं. अगदी पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत अगदी अप्रतिम, दर्जेदार आणि शानदार, रफ अँड टफ हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा झोकून दिला बॉलवरती. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फाईनला खेळायचं होतं, परंतु हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉलची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. येस आपण पाहू शकाल इथनं जर विचार केला तर मॅच जर खोंड्याची वाडी रानसा टीम म्हणजे कार्तिक 11 खोंड्याची वाडी संघाने जिंकला तर टीमसाठी इथनं मात्र आमचे कुशल होते अगदी पॅकर्स आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा बॉल इथे पहा क्लोज एन्काउंटर पाहायला मिळतोय. अगदी अव्वली जर विचार केला तर
जर सामना जिंकला कोंड्याचीवाडी रानसाई टीमने तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल आणि रोहितसाठी इथं मात्र आपण पाहता तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यस, एक बॉल डॉट झाला आणि एक विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. अगदी टर्निंग पॉईंट षटक त्यानं फेकलं आणि तिथे मात्र आपण पाहतो तर कुशल लोते यांचं मात्र एटीएम खुलत झाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा प्रत्येक वेळी आडव्या बॅटने खेळायचंय परंतु यावेळी पहा अगदी वाईटच्या बॉलवर देखील बॅटचा फेस कोळला जातोय परंतु पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इट इज अ वाईट बॉल. इथनं दर्शवला जाईल. धावसंख्या पुढे चालली. टोटल 8 धाबा तर धापट धावती लागल्या गेल्या. 22 धाब्यांचं समीकरण इथं अजून पाहू शकाल आपण. टार्गेट सेट केलं गेलं 22 धाब्यांचं आणि पाहू शकाल 500 रुपयाचं पारितोषिक इथं मात्र आपण पाहू शकाल प्रत्येक षटकारासाठी. कुशल त्यांच्याकडनं यावेळी पाहायचंय. यावेळी दमदार रुबाबदार शानदार स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिस्पॅच येतोय. आता मात्र जर विचार केला लगेच आणि या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आमची आपण पाहू शकाल कार्तिक इलेव्हन खोंड्याची टीमचे पॅकर कुशल लोते यांच्याकडनं. पुढचा बॉल यावेळी पहा अजून एक मोठा तडाखा. अजून एक यावेळी पाहता बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलं. यावेळी मात्र पार्किंग प्लॉट मध्ये जबरदस्त फटका. इथनं मात्र टोटल धावसंख्या दापटावत लागली गेली ती म्हणजे 20 धावा. अजूनही 2 धाव्यांची गरज. अजून 2 धाव्यांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर पॅकर्स कुशल लोते यांच्या तोंडावरती छोटीशी स्माइल इथं आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर विचार केला बक्षिसांची आचीजबाजी झाली आहे परंतु मन जिंकलं या फलंदाजांना. बॅक टू बॅक 2 फटके पाहायला मिळाले. 2 ठोके इथं मारले गेले. आता बघायचंय अजूनही 2 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आता इथं गोलंदाज बदलेल तो म्हणजे आपण पाहू शकाल दीपकचा षटक संपला. आता सुदाम निरगुडा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय कलोदरे टीमचा. येणारे 12 बॉल आणि फक्त निर्णायक विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. बॅटिंग करत असताना कलोदरे संघ पाहिलं तर इथे मात्र धावसंख्या अगदी छोटीशी उभी झाली. गोलंदाजचं वर्चस्व आपण पाहिलं तर खोंड्याचीवाडी टीमनं दाखवलं आणि सामन्यामध्ये इथे मात्र शिरकाव करत असताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमध्ये 2 बॉल 2 षटकार पाहायला मिळाले. तो करण लेंडे मैदानाच्या आतमध्ये अगदी जागेवरती तंबू ठोकून उभा राहिला. आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये काय घडतं. अजूनही यस जरी सामना जिंकला तरी देखील या ठिकाणी 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. त्यानंतर रोहितसाठी 1000 रुपये या ठिकाणी मात्र आमचे कुशल यांच्याकडनं दिले जातील. आता बघायचा पुढचा बॉल. हा बॉल इथनं पाहायचंय. डिसिजन अजून येणं बाकी आहे. वाईट बॉल. यस पहा मित्रांनो अगदी जर विचार केला तर कुठेतरी बॅकवर्ड वरती ढकलला जातो गावदेवी कलोते संघ. यावेळी स्कोरीज लेवल धाबा दापटला लागला 21 धाबा. अजूनही 1 धावेची गरज आहे निर्णायक. बॅटिंग मार्क वरती आपण पाहू शकाल फलंदाज यावेळी खेळतोय आकाश. यावेळी फटका चालला बॅकवर्ड पॉइंटला. इथे विजयी फटका. सामना जिंकला तो म्हणजे कार्तिक इलेव्हन खोंड्याचीवाडी रानसाई टीमनं. इथनं मात्र अभिनंदन खोंड्याचीवाडी रानसाई संघ आणि व्हेरी हार्ड लक इथनं गावदेवी कलोदरे टीम. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी कुशल लोते आपण जा स्वतः प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथनं जर विचार केला तर जबरदस्त परफॉर्मन्स राहिला इथं खोंड्याचीवाडी टीमचा. कार्तिक इलेव्हन खोंड्याचीवाडी संघ पाहिला. जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना रोहितनं अप्रतिम गोलंदाजी केली. 1 बॉल डॉट साठी इथे 1000 रुपये आणि त्यानंतर विकेट देखील त्याला मिळालं. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर 2 बॉल 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो म्हणजे करण आपल्याला पाहायला मिळाला. करण लेंडेच्या बॅटमधून 2 बॉल 2 षटकार आले. त्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि मॅच इथे मात्र संपवली. मॅच जिंकवली. त्यासाठी पूर्ण संघासाठी या ठिकाणी कुशल लोते यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यस या ठिकाणी ज्याने मॅच संपवली आपण या स्वतः इथनं मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल केला आकाश पारदीनं. त्यानंतर करण लेंडे आपण देखील या इथं मात्र अप्रतिम केली साकारली. विश ऑल द बेस्ट.